नमस्कार, आपण पाहतात लोकदौंडी न्यूज। स्वस्त धान्य असल्याचं सिद्ध झालं। ग्रामस्थांनी काळ्या बाजारात जाणारे स्वस्त धान्य पकडून दिले। मग स्वस्त धान्य दुकानदारावर गुन्हा दाखल करण्यासाठी मुहूर्त शोधता का काय? वर्षानुवर्ष चालत आलेली ही पद्धत बदला। गोरगरिबांचा तळतळाट ठेवू नका, ग्रामस्थांची मागणी। साहेबांनो, सगळेच मॅनेज होत नसतात, कोणीतरी आवाज उठवतोच। गोरगरिबांचं धान्य कुणाच्या आशीर्वादाने काळ्या बाजारात जातं, जनतेला दिसतं। परंतु राजानेच अन्याय केला तर प्रजेने न्याय कुणाकडे मागायचा? तालुक्यातील जनतेत भ्रष्टाचाराविषयी प्रचंड चीड। आंदोलनाच्या पावित्र्यात चिलेकनवाडी येथील धान्य दुकानाचा माल रेशन कार्डवर वाटप न करता थेट काळ्या बाजारात विकताना ग्रामस्थांनी 2 जुलै 2024 रोजी टेम्पो पकडून दिला। परंतु पोलिसांनी व पुरवठा विभागाने स्वस्त धान्य दुकानदारावर कारवाई न करता फक्त टेम्पो चालकावर गुन्हा दाखल केला। एका अर्थाने स्वस्त धान्य दुकानदाराला अभयच दिले। त्यामुळे तुकाराम गुंजाळ, नितीन गुंजाळ, विशाल भातांबरे, रोहिदास गुंजाळ, सतीश पवार वरील ग्रामस्थांनी दिनांक 11 जुलै 2024 रोजी सकाळी 10 वाजता नेवासा शेवगाव राज्य महामार्गावर चिलखनवाडी येथे रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला आहे। आपल्या भागातील ताज्या घडामोडी व महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी YouTube वरील लोकदौंडी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा व शेअर करा।